नमस्कार. आज आपण रिलेशनशिपमधल्या एक खूप सटल पण पॉवरफुल विषयाबद्दल बोलणार आहोत. सेल्फ कॉन्सेप्ट आणि सेल्फ वर्थ. खूप लोक रिलेशनशिपमध्ये दुखावले जातात, कन्फ्यूज होतात, ओव्हरथिंक करतात आणि त्यांना वाटतं प्रॉब्लेम समोरच्या माणसात आहे. प्रत्यक्षात अनेकदा प्रॉब्लेम रिलेशनशिपमध्ये नसतात, ते आपण स्वतःला कसे पाहतो यात असतात. सेल्फ कॉन्सेप्ट म्हणजे तुम्ही स्वतःबद्दल आतून काय बिलीव्ह करता. मी कोण आहे, मी रिलेशनशिपमध्ये कशी आहे, माझं महत्त्व किती आहे, हे प्रश्न तुम्ही मोठ्याने विचारत नाही, पण तुमचं वागणं या बिलीफ्सवरच बेस्ड असतं. हे बिलीफ्स चाइल्डहूड, पास्ट एक्सपिरियन्सेस, जुने रिलेशनशिप्स मीन्स पॅरेंट्स, टीचर्स, नेबर्स, फ्रेंड्स एक्सेट्रामधून तयार झालेले असतात. जर आतून वाटत असेल की मी इझिली रिप्लेसेबल आहे, तर रिलेशनशिपमध्ये बेअर मिनिममसुद्धा एक्सेप्ट केलं जातं. जर आत कुठेतरी बिलीफ असेल की माझ्यासोबत कोणी टिकणार नाही, तर इनकन्सिस्टन्सीसुद्धा नॉर्मल वाटते. जर मनात असेल की मी माझ्या गरजा बोललो तर मी डिमांडिंग वाटेन, तर गप्प राहिलं जातं. मग बाहेरून रिलेशनशिप प्रॉब्लेम दिसतो, पण आतून तो सेल्फ कॉन्सेप्ट प्रॉब्लेम असतो. कमिटमेंट फोबिया म्हणजे भीती, आणि यामध्ये आपण म्हणतो की मला भीती वाटते, पण इथे सेल्फ कॉन्सेप्टचा प्रॉब्लेम असतो. आता सेल्फ वर्थबद्दल एक गोष्ट क्लिअर करूया. सेल्फ वर्थ म्हणजे ॲटिट्यूड नाही. सेल्फ वर्थ म्हणजे लाऊड कॉन्फिडन्स अजिबात नाही. सेल्फ वर्थ म्हणजे स्वतःला इम्पॉर्टन्स देणं. आणि लक्षात ठेवा, नात्यात किंमत नसते, महत्त्व असतं. किंमत मोजली जाते, महत्त्व जाणवलं जातं. ज्याला स्वतःचं महत्त्व माहीत असतं, तो स्वतःला जस्टिफाय करत बसत नाही. तो मी इतकं का फील करतो किंवा करते असं स्वतःला दोष देत नाही. तो डिसरिस्पेक्ट झाल्यावर कन्फ्यूज्ड होत नाही. तो शांत राहतो, कारण त्याला आतून माहीत असतं हे माझ्यासाठी ओके नाही. सो लो सेल्फ वर्थ असलेला व्यक्ती जास्त टॉलरेट करतो. लेट रिप्लायज, अनक्लिअर इंटेन्शन्स, इमोशनल अनअवेलेबिलिटी, सगळं चालतं असं वाटायला लागतं. पण आतून एक प्रश्न सतत राहतो, मी इतकं देऊनही मला कमी का मिळतं? उत्तर खूप सिंपल आहे, पण अनकम्फर्टेबल आहे. आपण स्वतःला जितकं महत्त्व देतो, तितकंच महत्त्व रिलेशनशिप आपल्याला देतं. हा ब्लेम नाही, हा अवेअरनेस आहे. सो सेल्फ वर्थ आणि इगो यात काय फरक आहे? इगो म्हणतो मी बरोबर आहे, पण सेल्फ वर्थ म्हणतं मला शांतता हवी आहे. इगो रिॲक्ट करतो, सेल्फ वर्थ रिस्पॉन्ड करतो. इगो बाहेरून व्हॅलिडेशन शोधतो, सेल्फ वर्थ आतून स्टॅबिलिटी देतो. म्हणून हाय सेल्फ वर्थ असलेला व्यक्ती रिलेशनशिपमध्ये अग्रेसिव्ह कधीच नसतो. तो ड्रामॅटिक नसतो. तो काम, क्लिअर आणि ग्राउंडेड असतो. त्याला फक्त क्लॅरिटी हवी असते. सेल्फ कॉन्सेप्ट बदलायचं म्हणजे काय करायचं? सेल्फ कॉन्सेप्ट फक्त अफर्मेशन्स म्हणून बदलली जात नाही. आय एम वर्दी, आय एम लव्ड म्हणणं खूप सोपं आहे, पण स्वतःशी वागणूक बदलणं पण गरजेचं असतं. तुम्ही स्वतःच्या नीड्स किती वेळा पोस्टपोन करता? तुम्ही किती वेळा स्वतःला चल जाऊ दे म्हणता? तुम्ही रेस्ट घेताना गिल्ट फील करता का? हे सगळं सेल्फ वर्थची लँग्वेज आहे. जेव्हा सेल्फ वर्थ वाढायला लागतं, तेव्हा कधी कधी काही गोष्टी आपोआप बदलतात. तुम्ही ओव्हर एक्सप्लेन करणं थांबवता. तुम्ही अनक्लिअर सिच्युएशनमध्ये जास्त वेळ घालवत नाही. तुम्ही मे बी, समडे अशा कंडिशन्सवाल्या रिलेशनशिपमध्ये राहत नाही, कारण तुम्हाला आतून माहीत असतं मला क्लॅरिटी, रिस्पेक्ट आणि कन्सिस्टन्सी हवी आहे. तुम्हाला तुमचा पॅटर्न माहीत झालेला असतो. हाय सेल्फ वर्थ म्हणजे रिलेशनशिप सोडून देणं नाही. हाय सेल्फ वर्थ म्हणजे रिलेशनशिपमध्ये स्वतःला न हरवणं. कॉम्प्रोमाइज आणि सेल्फ बेट्रियल यातला फरक ओळखणं. कॉम्प्रोमाइज म्युच्युअल असू शकतो,
कॉम्प्रोमाइज म्युच्युअलच असतो. सेल्फ बेट्रियल एकतर्फी असतो. आज स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. मी रिलेशनशिपमध्ये स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतो की स्वतःसारखाच राहतो? जिथे प्रूव्ह करावं लागतं तिथे सेल्फ कॉन्सेप्ट वीक असतं. जिथे तुम्ही रिलॅक्स असता तिथे सेल्फ वर्थ स्ट्रॉंग असतं. सेल्फ वर्थ वाढवणं ओव्हरनाईट होत नाही. ते रोजच्या छोट्या चॉईसेसमधून तयार होतं. स्वतःच्या फिलिंग्सला अॅक्नॉलेज करणं खूप गरजेचं असतं. स्वतःच्या नीड्स, गरजा बोलणं तितकंच महत्त्वाचं असतं. स्वतःला थोडी जागा देणं, स्पेस देणं तेही आलंच. सुरुवातीला भीती वाटेल कारण तुम्ही नवीन पद्धतीने वागाल. पण ही भीती चुकीची नाही, ती अनफॅमिलियर आहे. सो लक्षात ठेवा, रिलेशनशिप तुमचं महत्त्व ठरवत नाही. रिलेशनशिप फक्त ते रिफ्लेक्ट करतं. इट इज जस्ट अ मिरर. तुम्ही स्वतःला आतून महत्त्व द्यायला लागला की नाती आपोआप बदलतात. काही नाती डीपन होतात, काही नाती दूर जातात. दोन्ही परिस्थितीत तुम्ही स्वतःशी अलाइन्ड राहता आणि दोन्ही परिस्थितीत तुम्हीच जिंकता. सो आजची छोटीशी प्रॅक्टिस अशी आहे, पुढच्या वेळी तुम्ही एखादी गोष्ट सहन करणार असाल तेव्हा स्वतःला विचारा, हे मी प्रेमातून एक्सेप्ट करतेय की भीतीतून टॉलरेट करतेय? हा प्रश्न सेल्फ कॉन्सेप्ट बदलायला सुरुवात करेल. सो नेहमी लक्षात ठेवा, नात्यात किंमत नसते, महत्त्व असतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा रिलेशनशिप ते आपोआप दाखवतं. थँक्यू.